त्यापासून ग्रहण लागलेल्या नगर मनमाड या रस्त्याचे काम कुठेतरी सुरू झाले, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालं आहे। अवघ्या 2 पावसातही नगर मनमाड रस्त्यावरचा जो ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे, निकृष्ट पद्धतीचं हे काम सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे। आपण बघू शकता की नगर मनमाड मार्ग हा मार्ग शिर्डी आणि शनी शिंगणापूर या 2 देवस्थानांना जोडला जाणारा महत्वाचा रस्ता आहे। यासाठी अनेक आंदोलन झाले, अनेकांनी मोर्चे काढले, परंतु हा रस्ता काही प्रमाणात या रस्त्याचं काम सुरू झालंय, ठिकठिकाणी या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम सुरू असल्याचं दिसून येत आहे। 2 पावसातच हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे। ठिकठिकाणी राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। शिर्डी शिंगणापूर या देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या या नगर मनमाड मार्ग, परंतु हा रस्त्याचं काम निकृष्ट असल्याचं उघड झालं आहे। अनेकांना अपंगत्व आलंय, अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे। कुठेतरी रस्त्याचं काम चांगलं होईल अशी अपेक्षा नागरिकांना असताना हा रस्ता निकृष्ट असल्याचं पुन्हा एकदा उघड झालेलं आहे। येत्या काही दिवसात याच नगर मनमाड मार्गावरून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी असणार आहे। वारकरी भाविक भक्तगण पायी पंढरीला जाणार आहे। ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे। रस्त्याचं दुरवस्था ही आपण बघत आहोत की निकृष्ट पद्धतीने रस्त्याचं काम सुरू आहे। जिल्ह्यात पालकमंत्री असतील, 2 खासदार असतील, जिल्ह्यातील आमदार असतील, यांनी या रस्त्याची कुठेतरी दखल घेणं गरजेचं आहे। जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करण्याची गरज या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहे। की सामान्य जनतेला अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी कुठेतरी या निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करतील। अक्षरशः ठिकठिकाणी राहुरी फॅक्टरी राहुरी या दरम्यान हा रस्ता अक्षरशः फुटलेला आहे, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे। सामान्य नागरिकांतून, प्रवासी वर्गातून चीड व्यक्त होत आहे। अनेक वर्षापासून ग्रहण लागलेल्या नगर मनमाड मार्गाची कुठेतरी दुरुस्ती होत असताना अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचं हे दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर राहुरी MIDC परिसरात अक्षरशः पुलालाही भगदाड पडल्याचं दिसून येत आहे। ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे। प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यावर लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।